नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेदनकरवाडी व कडाचीवाडी गावांच्या हद्दीवर ठाकरवाडी परिसरात 30 ते 35 वर्षीय एका अनोळखी व्यक्तीचा धारदार हत्यारांनी निर्घुण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी दिनांक 4 रोजी उघडकीस आली आहे. खून झालेल्या व्यक्तीची धारदार हत्यारांनी हत्या करून मृतदेह ब्लँकेट व या परिसरातील गवताने झाकून ठेवण्यात आला होता. याबाबतची माहिती स्थानिकांनी चाकण पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन आणि उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. कडाचीवाडी हद्दीत असलेल्या पीके कॉलेजच्या लगत असलेल्या ठाकर वस्तीच्या समोर मोकळ्या जागेत खून झालेल्या व्यक्तीचा मृतदेह मिळून आला. सदर व्यक्तीच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने प्रहार केल्याचे व हनुवटीखाली मार लागल्याचे आढळून आले. मृत व्यक्तीच्या अंगात आकाशी काळ्या रंगाचा टी शर्ट आणि काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट आणि काळा बेल्ट आहे. हा तरुण कंपनीमध्ये कामगार असण्याची शक्यता आहे. खून झालेली व्यक्ती कोणाच्या ओळखीची असल्यास त्यांनी चाकण पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान रात्री 8च्या सुमारास प्राप्त झालेल्या माहितीनुसार पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे. चाकण पोलिसांकडून याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेदनकरवाडी तालुका खेड गावाच्या हद्दीत राहत्या घरात एका विवाहित तरुणाचा मृतदेह मिळून आला आहे. आनंद सुभाष धनगर वय वर्ष 32 असे मृतदेह मिळून आलेल्या तरुणाचे नाव आहे. मृत आनंद यांची पत्नी स्वरूपा या माहेरी कुरुळी येथे गेल्या होत्या. त्या माहेरून सकाळी 7:30च्या सुमारास घरी आल्या. त्यावेळी घराचा दरवाजा बंद होता. त्यांनी पतीला आवाज दिला तरी घराचा दरवाजा उघडला नसल्याने त्यांनी खिडकीतून आत पाहिले असता पती मृतावस्थेत आढळून आला. चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. मराठा आंदोलन रॅली दरम्यान गर्दीचा फायदा घेऊन हातचलाखीने गळ्यातील सोन्याची चैन चोरणारा परजिल्ह्यातील सराईत आरोपीस आळेफाटा पोलिसांकडून अटक करून 5,77,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी मराठा आंदोलन रॅली उत्तर पुणे जिल्ह्यात आल्यानंतर अनेकांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन लंपास झाल्या होत्या. जुन्नर, आंबेगाव, खेड आणि चाकण भागात अनेक गुन्हे दाखल होते. आळेफाटा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं घटनास्थळ परिसरातील पाहिलेले सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी अभिजित शरद पवार, राहणार नवगण राजुरी, तालुका जिल्हा बीड हा राजगुरुनगर परिसरात येणार आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्हे शोध पथक हे तत्काळ राजगुरुनगर येथे आले. सापळा रचून अत्यंत शिताफीने आरोपी अभिजित शरद पवार यांस राजगुरुनगर परिसरातून अटक करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेतली. आरोपीने अजिंक्य कैलास निमसे, राहणार आळे यांची 17 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन आणि ऋषिकेश दिगंबर झिंजाड, राहणार आळेफाटा यांची 20 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन या दोन व्यक्तीच्या गळ्यातील चैन चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 5,77,200 रुपये किमतीचा 52 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या चैन जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान आणखी अनेक जणांच्या गळ्यातील चैन यामध्ये लंपास झालेल्या होत्या. त्या आरोपींना शोधण्याचे दिव्य पोलिसांना पार करावे लागणार आहे. नगर परिषदासह नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडती सोमवारी दिनांक 6 ऑक्टोबर रोजी होणार आहेत. निवडणूक आयोगानं जिल्हाधिकारी यांना आरक्षण सोडतीचे निर्देश दिल्यानं खेड तालुक्यातील आळंदी, चाकण आणि राजगुरुनगर नगर परिषदेच्या इच्छुक उमेदवारांना आता नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाबरोबरच प्रभागनिहाय आरक्षणाकडेही डोळे लागले. राज्य निवडणूक आयोगानं 1 जुलै 2025 पर्यंत विधानसभेची मतदार यादी निश्चित केली असून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या बुधवारी दिनांक 8 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या मतदार यादीवर हरकती सूचना 14 ऑक्टोबर पर्यंत स्वीकारण्यात येणार असून 26 ऑक्टोबर रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे. 27 ऑक्टोबरला गट आणि गणनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती प्रांत अनिल दौंडे यांनी दिली आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या गटाच्या आणि पंचायत समितीच्या गणाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सोमवारी दिनांक 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे. खेड तालुक्यातील वेताळी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अॅडव्होकेट प्रवीण मुकुंद बोंबले आणि व्हाईस चेअरमनपदी विजय नामदेव बोंबले यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागानं प्रत्येक शाळेमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. सदर शासन निर्णयाची प्रत्येक शाळेच्या विकासासाठी, प्रगतीसाठी आवश्यकता होती. खेड तालुक्यातील अग्रगण्य संस्था म्हणून
लौकिक असलेल्या अनंत कृपा पतसंस्था खराबवाडी या संस्थेच्या अध्यक्षपदी सचिन कड यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे स्वागत होत आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी कांद्याची आवक 1500 क्विंटल होऊन कांद्याला 800 ते 1500 रुपये दर मिळाला असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. चाकण मार्केटमध्ये शनिवारी 4 ऑक्टोबर 2025 रोजी तरकारी मालाच्या अवकेत घट होऊन दरात किंचित वाढ झाल्याचं आडत्यांनी सांगितलं. बाळूमामाच्या जन्मोत्सवानिमित्त पालखी खेड तालुक्यातील कुरकुंडी गावात विसाव्याला होती. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली. घडू दे हातून सेवा थोडी, घडू दे माझं पुण्य. पोलिसांच्या सोबत होमगार्ड म्हणून काम करणाऱ्या एकानं आपल्याच भावकीतील तरुणावर कोयत्यानं हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सोबत काम करत असलेल्या या होमगार्डवर पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याचं संबंधित पीडितांनी माहुळगे पोलीस स्टेशनमध्ये शनिवारी 4 ऑक्टोबर 2025 रोजी आल्यानंतर पुणे लाईव्हला फोनवरून कळवलंय. यातील तक्रारदार यांनी नेमकं काय सांगितलंय हे जाणून घेऊया. काय नाव तुमचं? माझं नाव बाबूराव किसन राजगुरव, राहणार आतोली, तालुका खेड, जिल्हा पुणे. बरं, काय घटना आहे नेमकी? साहेब, हा होमगार्ड मध्ये आहे ना, कोण? होमगार्ड मध्ये कोण? संजय गणपत राजगुरव हा होमगार्ड मध्ये आहे ना, आणि तो काय करतो, हमेशा मला मारहाणीची धमकी देतो. माझ्या गोट्यामध्ये जेव्हा होता आणि गोट्यामधून डायरेक्ट कोयता घेऊन माझ्या काढावं लागला तिथं गोट्यामधून, आणि मी गोट्यामधून काढावं लागलं आणि डायरेक्ट मी पळताना डायरेक्ट पडलो. डायरेक्ट माझ्यावर कोयत्याचं वार करता माझी आई आली मध्ये, तर आईच्या पण हाताला लागलं आणि मला खाली पाडून त्यांनी मारलं. तर आईने कोयता घेतला, आईच्या हाताला कोयत्याचा वार झाला आईच्या हातावर. बरं, मग तुम्ही तक्रार दिली का? कुठल्या पोलीस स्टेशन अंतर्गत येतं ते? माळुंगे पोलीस चौकीला तक्रार मी किती 7:30 वाजता आले. 7:30 वाजल्यापासून आता 11 वाजले तरी पण ती लोक तक्रार, हा थांबा साहेब येतात, हे साहेब येतात, ते साहेब येतात. त्यांचं कोणतं साहेब इथं नाही तेच मला काही माहिती नाही. मी कमीत कमी आता 7:30 वाजल्यापासून 11 वाजले, कमीत कमी 3 तास झाले मला असं. बरं, तो होमगार्ड कुठं काम करतो? तो माळुंगे पोलीस चौकीला होमगार्ड काम करतोय. आणि पाईटला पण त्याची ओळख नाही. पाईटला पाठीमागं कंप्लेंट केली होती तर त्यांनी काहीच दखल घेतली नाही. तिथून हा फक्त म्हणतात आणि मला म्हणतात निघून जा. मी निघून गेल्याच्या नंतर त्याला काहीच करत नाही, त्याच्यावर कोणती कारवाई करत नाही. आणि इथं पण तिथे मी इथं आल्यावर ते म्हणलं आज तुझा निघून आम्ही त्यांच्याकडे बघू येणार आहे वाटतं, मला कंप्लेंट करायला काय असं ते म्हणलं तुझा निघून आम्ही त्याच्याकडे बघू आहे एवढंच म्हणतात. आणि आम्हाला डायरेक्ट निघून लावतात, तू डायरेक्ट काढून लावतात, आमची दखल घेत नाही. तर मला ही दखल पुढे तक्रार नोंदवायची आहे वरती, कारण दखल न घेतल्यामुळे ते कोणतं साहेब असतात या टायमाला कोणते नाही आता, त्यामुळे ते सगळं मला ते ही करायची साहेब तिथं. बरं, तो म्हणजे माळुंगे पोलीस स्टेशनच्या अंतर्गत तो होमगार्ड असल्यामुळे तुमची तक्रार घेतली जात नाही आणि तुम्हाला न्याय मिळत नाही असं तुमचं म्हणणं आहे का? हा, आम्हाला न्याय भेटत नाही. आणि तो म्हणतो होमगार्ड मध्ये माझं कोणी वाकडं करू शकत नाही, डायरेक्ट धमकी देतो. आणि मला 2 वेळा त्यांनी मारहाण केलं. पाठीमागं पहिली पण कंप्लेंटची माझ्याकडे पोचले, आता काय त्यांनी पोच पण दिली नाही. त्याचं नाव काय त्या होमगार्डचं? संजय गणपत राजगुरव. बरं, तो तिथंच राहिला. तो तुमचा नातेवाईक आहे का? नातेवाईक म्हणजे चुलत भाऊ आहे साहेब तो. बरं, म्हणजे फक्त पोलिसांशी त्यांचं चांगलं सलोख्याचे संबंध असल्यामुळे तुमच्यावर ताण नाही करतो. चांगलं संबंध असल्यामुळे त्याची माझी तक्रार घेत नाही. आणि तो होमगार्ड मध्ये असल्यामुळे माझी तक्रार तो घेत नाही. साहेब लोक माझी तक्रार घेत नाही. मला असं 2 वेळा केलं. आता रात्रीचे 11 वाजले, आता तुम्ही तिथंच आहेत, माळुंगे चौकीलाच आहेत आता? हा, माळुंगे चौकीच्या इथे. आता तुमची तक्रार काहीतरी तर तक्रार घेतली असेल ना त्यांनी तुमची? तक्रार फक्त लिहून घेतली आहे आणि म्हणलं तुम्हाला ऑनलाईन पोच देतो. थांबा साहेब येतात, साहेब बरं, ते लिहून घेतले म्हणजे त्याच्यात लिहून घेतले का की त्यांनी हल्ला केला वगैरे काय? नाही साहेब, असं ते दाखवलंच नाही त्यांना. म्हणलो मी वाचून दाखतो आणि साहेब करतो. मला म्हणतात गपशाही करायची असेल तर कर, नाही इथून निघून जा. डायरेक्ट असं मला धमकी देतात तिथे. ठीक आहे. पुणे जिल्ह्यातील एकल महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीनं ठोस पावले उचलण्यात येत असून माझे अस्तित्व हा उपक्रमातून जिल्हा परिषद, आरोग्य, ग्रामविकास, महसूल विभागाअंतर्गत सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या वतीनं एकल महिलांसाठी शिबिराचा शुभारंभ खेड तालुक्यातून करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
गजानन पाटील यांनी दिली आहे. एकल महिलांसाठी माझे अस्तित्व हा पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ वाडा येथे स्वामी समर्थ मंगल कार्यालयात करण्यात आलाय. यावेळी पुणे विभागाचे सहाय्यक उपायुक्त जामसिंग गिरासे, ग्रामविकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका शालिनी कडू, चैतन्य संस्थेच्या डॉक्टर सुधा कोठारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रामचंद्र हंकारे, उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे, तहसीलदार प्रशांत बेडसे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांच्यासह एकल महिला, बचत गटाच्या प्रमुख महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी उपस्थित त्या महिलेला एकमेकीला सहकार्य करून तिला काम मिळवून दिलं जाईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले. दित्या फाउंडेशन यांच्या माध्यमातून दिवाळी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. दिवाळीतील खाद्यपदार्थ आणि विविध साहित्यांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. महिलांनी सुरू केलेल्या या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळतोय. आज आम्ही आनंद मंगल कार्यालयामध्ये दित्या फाउंडेशन राजीवनगर गेली वर्षभर वेगवेगळे उपक्रम आम्ही केले. याच्यामध्ये हा आनंदी मंगल कार्यालयामध्ये हा आमचा उपक्रम दुसरा आहे. विशेष म्हणजे दीपावलीच्या अगदी म्हणजे स्वागतासाठी आणि महिलांना लागणाऱ्या प्रत्येक चांगल्या आवडत्या गोष्टींसाठी हा दित्या फाउंडेशन दीपावली महोत्सव म्हणून हा कार्यक्रम 4 आणि 5 या 2 तारखेला सकाळी 10 ते संध्याकाळी 10 पर्यंत सगळ्या प्रकारच्या वस्तू इथे आहेत की जेणेकरून इथे आलेला जो कोणी पुरुष असेल किंवा महिला असेल तर तो रिकाम्या हाताने जाणारच नाही. इतक्या सुंदर असं वातावरण या मंगल कार्यालयामध्ये दित्या फाउंडेशनने तयार केलेलं आहे. सगळ्या नागरिकांनी राजीवनगर शहरातल्या किंवा इतर जिथपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल त्यांनी सगळ्यांनी या 2 दिवसाचा लाभ घ्यावा आणि आपली दिवाळी, आपल्या कुटुंबाची दिवाळी ही अतिशय आनंदाने साजरी करावी आणि आम्हाला त्याचा एक सहभाग म्हणून तुम्ही आमच्याकडे येऊन या वस्तू खरेदी कराव्यात अशी आपल्या फाउंडेशनच्या वतीनं तुम्हाला नम्र विनंती. चासकमान धरण परिसरातील श्री क्षेत्र कडधे खंडोबा येथे रविवारी दिनांक 5 ऑक्टोबर पासून खेड तालुका कीर्तन महोत्सव सुरू होणार आहे. दिवसभर कीर्तन आणि प्रवचनांचा कार्यक्रम होणार आहे. दररोज सकाळी 7 ते 9 प्रवचन असणार आहे. सकाळी 10 वाजता कीर्तन, दुपारी 3 वाजता प्रवचन, सायंकाळी 6 वाजता कीर्तन रूपी सेवा होणार आहे. खेड तालुक्यातील कीर्तनकार, प्रवचनकारासह विविध गावातील वारकरी संप्रदायातील वारकरी ग्रामस्थांनी एकत्रित लोकवर्गणीतून या कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. राजगुरुनगर येथे हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त जागर कवितांचा या काव्य वाचनाच्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील अधिकारी, पदाधिकारी, पत्रकार आदींसह महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन कविता वाचन केले. कविता वाचनामध्ये आमदार बाबाजी काळे यांच्यासह ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील, नानासाहेब टाकळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, ॲडव्होकेट राजमाला बुट्टे पाटील, डॉक्टर नीलम गायकवाड आदी अतिथी मान्यवरांनी कविता सादर करून विद्यार्थी आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. शिक्षणाच्या माध्यमातून पूर्ण करणारा, शिक्षणाला समाजामध्ये किंवा व्यावहारिक जीवनामध्ये कोणतेही क्षेत्र असो मग ते ही सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवर पडावे, ताऱ्यांकडे पहावे, या जगण्याला नाव दिला, शब्द दिला आणि भाव दिला, कर्तृत्वाचा गाव दिलास. अशा या कवितेबद्दल नेहमीच कृतज्ञ भाव माझ्या जगण्यामध्ये, आयुष्यामध्ये नेहमीच असतो. खार समोर दिसली की मला तिचा हेवाच वाटतो. खार समोर दिसली की तिचा मला हेवाच वाटतो. देवाचा आशीर्वाद मिळायला प्राण्याचाही जन्म पुरेसा असतो. तुम्हा एकदा करो दत्तया पुढे प्रभू पिता अनाथा सदा अशी ती आपल्या मुलांना आशीर्वाद देते. शिक्षणाचा हक्क, पण जाती जाती संघर्ष दिसतोय चक्क. आरक्षणाचा जन्म अन्यायाचा हिशोब चुकता करायला, पिळवणुकीच्या व्यवस्थेला न्यायाची किरण दाखवायला. उडून जावे, रात्रीनेही मनसोक्त जागावे, रात्रीनेही मनसोक्त जागावे, मनोमनी स्वप्न पेरावे, परी ऊन पडण्याआधी संधी प्रकाशात जळून बसावे.
वाऱ्यानेही वाहत नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.